नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणीचे पदार्थ करून ठेवतो, जसे वडे, पापड. त्याचप्रमाणे आज मी करणार आहे तांदळाचे पापड. तर हे 3 किलो तांदूळ आहे आणि या तांदळांना मी 2 दिवस पाण्यात भिजत ठेवलेले होते आणि तिसऱ्या दिवशी आपण त्यांना पाण्यातनं काढून उपसून घ्यायचे आणि छान बारीक साडीवर मस्त बारीक असं पसरवून छान वाळवून घ्यायचे आहे. आता हे छान वाळून गेलेले आहेत. तर आपण नुसत्या तांदळाचे न करता त्यात आपण टाकणार आहोत 1 वाटी उडदाची डाळ आणि यात आपल्याला टाकायचा आहे 1 वाटी साबुदाणा, पण तो आपण असं डायरेक्ट न टाकता थोडासा गुलाबी रंगावर भाजून घेऊया. ज्या वाटीने आपण उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने साबुदाणा घ्यायचा आहे आणि मध्यम आचेवर आपण त्याला छान गुलाबी भाजून घेऊया. आता छान भाजला गेलेला आहे. तर भाजलेला साबुदाणा आपण आपल्या तांदळावर टाकून द्यायचा आहे आणि थोडं गार झालं की आपण याला गिरणीतून छान बारीक असं दळून आणायचं आहे. आता हे तांदूळ आपण छान बारीक दळून आणलेले आहे. आता आपल्याला याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे, म्हणजेच एका मोठ्या भांड्याला एक छान ओढणी बांधून घ्यायची आहे. ओढणी किंवा अशी बारीक साडी असेल तर ती पण बांधून घ्यायची आहे. पण याच्याने या पद्धतीने हे सर्व पीठ छान गाळून घ्यायचं आहे. पीठ आपलं सर्व गाळून झालं आहे. मस्तच. आता आपण हे पीठ मोजून घेणार आहोत. अर्धा शिराचं माप आहे, याच्याने मी आता पीठ मोजून घेते. मोजून घेतलं म्हणजे आपल्याला यात जे टाकायचे आहेत मसाले तेही व्यवस्थित टाकता येतात आणि अजिबात प्रमाण चुकत नाही. आपण दोन दोन मापं एका वेगवेगळ्या पिशवींमध्ये करून घ्यायचं आहे आणि हे तिसरं माप दुसऱ्या पिशवीत. चार 5 माप आपलं पीठ आलेलं आहे. तर आपण सर्वात पहिले 2 मापांची खिशी घेऊन घेऊया. तर हे 2 माप पीठ आपण एका बाजूला काढून घेतलं आहे. तर ह्या मापाने पीठ घेतलं आहे, तर याच मापाने पाणी आपण आता एका मोठ्या भांड्यात घेणार आहोत. 2 माप पिठासाठी आपण 3 माप पाणी यात घालणार आहोत. 1 2 3. तर हे पाणी गरम होत आहे, तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये मसाले काढून घेऊया. एका मापासाठी आपण 2 चमचे बडीशेप पावडर घेणार आहोत. 2 माप असल्यामुळे मी आता 4 चमचे बडीशेप पावडर काढते. 4 चमचे जिरे पावडर, 4. आता घ्यायचे आहे आपल्याला 4 चमचे ओवा पावडर. 1 2 3 4. 2 चमचे तीळ घेऊया. आपल्याला सोडा घालायचा आहे, एक हलका चमचा भरायचा असा. 1 पाऊण चमचा खाता सोडा. आपण घेऊयात पापड खार 4 चमचे. 2 3 4. हिंग घ्यायचा आहे पाव चमचा. आता घ्यायचं आहे आपल्याला 2 चमचे मीठ. योग्य प्रमाणात आपण टाकलं सर्व साहित्य तर अतिशय सुंदर पापड होतात आपले. सर्व पाणी उकळले की आपण हे सर्व पाण्यात टाकणार आहोत. पाणी जरा गरम झालं आहे, सर्व मसाले आपण यात टाकून देऊया आणि आपण दुसऱ्या स्टोववर पण एक पातेलं म्हणजे छोटं पातेलं भरून पाणी गरम करत ठेवायचं आहे.
झाकून उकळी करून घेऊ याची थोडी मस्त, म्हणजे मसाले छान उकळून जातील. आणि गरज पडली तर पाणी आपल्याकडे गरम बाजूला राहू द्यायचं आहे. मसाल्यांना उकळी आली आहे. तर या पाण्यात आपण हे जे मोजून ठेवलेले पीठ आहे ते हलगट टाकून द्यायचं आहे. आणि हे पुन्हा आपण झाकून देणार आहोत. झाकून द्यायचं आहे आणि पीठ एक 10 मिनिटासाठी छान शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटं झाली आहे. आता आपण याला घेरून घेणार आहोत. हे पीठ नीट घेरण्यासाठी, याच्यात कुठलीही गाठगठोळी न राहण्यासाठी मी गॅसच्या खाली भांडं घेतलं होतं आणि छान याला घेरून घेतलेलं आहे. आपल्याला याला बरोबर 2 ते 3 लिटर पाणी अजून लागलं. गरम पाणी आपण त्यासाठीच बाजूला गरम करत ठेवलं होतं. आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित एका ठिकाणी हा गोळा आणायचा आहे आणि याला पुन्हा डबल वाफ घ्यायची आहे. तर भांड्याला खाली लटकायला नको किंवा जळायला नको म्हणून मी आता एक तवा खाली ठेवला आहे आणि तव्यावर हे भांडं ठेवलं आहे. आणि स्टोवची फ्लेम पण आपल्याला आता मीडियम करून ठेवायची आहे. तर या पिठावर आपण एक ओलं कापड टाकून देणार आहोत. झाकण ठेवून पुन्हा आपल्याला एक ते 10 ते 15 मिनिटं छान वाफ करून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटापासून आपलं पीठ वाफत आहे. मस्तच झालेलं आहे. छान रंगही बदलला. आता आपण यातले सर्व गुळांना घेता अगदी थोडा थोडा गोळा एका ताटात घेऊया. पुन्हा याला झाकून द्यायचं आहे. आणि आता गॅस बंद करून द्यायचा. वाफेत होऊ द्यायचं याला गरम भांड्यात. तर हे पीठ आपल्याला आणि एका कॅरीबॅगवर घेऊन असं रगडून रगडून त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहे. पीठ छान चिकन रगडून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यात अजिबात गाठगुठळी राहायला नको. पीठ छान चिकन रगडून झालेलं आहे. आपण एका वाटीत थोडंसं तेल घेऊन छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे. या पद्धतीने आपण पापड मशीनवर पापड करूया. एक प्लास्टिकचा कागद घेतला आहे. थोडंसं तेल लावायचं सुरुवातीला. डबल प्रेस करून आपला पापड तयार. या पद्धतीने आता सर्व पापड करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपल्याला पापड वाळवून घ्यायचे आहेत आणि यांना आपण छान 2-3 दिवस मस्त वाळवून घेणार आहोत. पापड आपले छान वाळवून गेलेले आहेत मस्त. आता आपण तळून पाहूयात कसा झाला आहे तो. लगेच दाखवते रे पापड तळून. पापड तळायला टाकायचं आहे. मस्तच पाहू शकता तुम्ही, छान वाळले आहे, मस्तच झाले आहेत पापड. मस्तच भरपूर फुलून आलेले आहे. आपले पापड खूप सुंदर झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अतिशय छान फुललेले पण आहे. रंगही खूप सुंदर आलेला आहे आणि मऊसूत असे पापड झालेले आहेत. एकदम मस्तच, खूपच छान.
तर तुम्हाला आजच्या पापडांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.